हॅलो हाय, मी संध्या कुलकर्णी. म्हटलं आज थोडंसं बाहेर पडावं. म्हणजे ना या कफ आणि सर्दी ह्या आजारामुळे थोडा त्रास होतो आहे. माझं घरात पण मला कंटाळा आला. मुलाला जबरदस्तीनं बाहेर काढले. चल म्हटलं, हे तर काही संध्याकाळचे माझ्यासोबत येऊ शकत नाही, कारण त्यांचे मंदिर असतं. त्याला म्हटलं चल, आता चाललो आहे गजानन महाराजाला. दाखवते तुम्हाला आमच्या इथलं गजानन महाराज मंदिर. छान मोठं आहे आणि छान आहे. चला जाऊया आता गजानन महाराजाच्या मंदिरात. आलो आहे आता मंदिरात. हे बघा, गेट आहे आणि इथून आतमध्ये हे सगळं पूर्ण ना गार्डन आहे. लहान मुलांचं खेळायचं काय होतं, हे गार्डन आहे. मंदिर खूप छान आहे आणि एरिया ना खूप असं मोठं आहे. मंदिराचा परिसर खूप मोठा आहे. पूर्ण गार्डन आहे. इकडे पण ना हे बघा, पूर्ण असं आहे. हे सगळे लहान मुलं खेळत आहे. सगळे लहान मुलं खेळत आहे. मोठे माणसं बसलेले. संध्याकाळचं ना थोडंसं बरं वाटतं इथे आलं की. मनाला थोडंसं प्रसन्न वाटतं. चप्पल काढते. इथे मला माहिती नाही मंदिरात मोबाईल चालतो की नाही, तर त्यांना विचारायला लागेल आणि मग आतमध्ये प्रवेश करते. आता प्रगट दिन आला ना, त्याच्यामुळे मग सगळी जशी हे असते गर्दी आहे. चला आता आतमध्ये जाऊ आपण. जी सगळी चालली आहे महाप्रसादाची तयारी. आता प्रगट दिन जवळ आलाय. चला इकडे पूर्ण हे जास्त दाखवलेलं.
ना गार्डन आहे, मुलं वगैरे छान खेळत आहे, थोडंसं बरं वाटते. वयस्कर माणसं वगैरे संध्याकाळी येतात, थोडंसं उन्हाळ्यात जास्त बरं वाटते. असं पण येतात इथे मंदिरात, दर्शन घेतलं आपलं. वयस्कर बाया घरी काही स्वयंपाक पाणी नसतो आपलं, संध्याकाळचं यायचं इथे दर्शन घ्यायचं, थोडा वेळ गार्डनमध्ये लहान मुलं खेळते, दाखवते मी तुम्हाला. आता जरा बरं वाटते, मनाला पण थोडं प्रसन्न वाटते. आमच्या इथे पण गजानन महाराजाचं मंदिर आहे. आता काय प्रगट दिन आला ना, 8 तारखेला प्रगट दिन असल्यामुळे काय झालं, प्रसादाची गर्दी यायची गर्दी अशी, म्हणून तिथे प्रसाद वगैरे सगळं चालू होतं. सगळी गर्दी गर्दी चालू आहे बघा. लहान मुलं सगळे खेळत आहे. मोठं गार्डन आहे इथे, लहान मुलांना खेळायला पण छान आहे. मोठे गार्डन छान वा, छान वाटतंय. लहान मुलांना पण थोडंसं आणखीन मनाला बरं वाटते. मला बरं नव्हतं, पण म्हटलं तरी बाहेर पडावं, कारण मी घरात खूप कंटाळली होती. आता 2-3 दिवस झाले सारखं घरातच चाललं होतं ना माझं, बरं नव्हतं, मग बाहेर काही पडत नव्हती. म्हटलं थोडंसं आता बाहेर पडावं आणि थोडंसं माझ्या मनाला बरं वाटेल म्हणून मी निघालो आहे. आता थोडंसं फिरलं ना की आपला आजार आपण विसरतो. आजार म्हणजे काही नाही, फक्त मला ना आवाज खूप बसलाय. माझा आवाज बसल्यामुळे काय झालं, खोकल्यासारखा येतो, आवाज बसलाय. आणि गरम पाणी गरम सगळं पिऊन नाही माझा आवाज केसा नीट नाही राहिला. 2-3 दिवस झाले. हे बघा छान खेळत आहे मुलं बघा. छान वाटते, सगळे मुलं खेळत आहे, सगळे मुलं खेळत आहे, थोडंसं बरं वाटते. आज सुट्टी आहे ना, संडे आज, त्याच्यामुळे मुलांना आज मजा आहे. अभ्यास नाही काही नाही, संध्याकाळचं थोडंसं आपलं फिरलं की त्यांनाही बरं वाटते. गार्डन मोठे छान आहे गार्डन. हे सगळे झाडच आहे इकडे, आणि इकडे पण थोडंसं जरा खेळायला वगैरे आहे. झाडी वगैरे सगळे छान वाटते. थोडंसं जरा तेव्हा कसं पळत आहे, खेळत आहे, असं वाटते. थोडंसं आता मला बरं वाटायला लागलं. काय ते घरात ना सारखं मी पण वैतागून गेली. मी एवढी घरात नाही राहत, मी बाहेर थोडीशी फिरते, फार बाहेर नाही फिरत, पण तरी थोडीशी बाहेर असतेच मी. पण या वातावरणामुळे ना मला थोडंसं बाहेर नाही जाता येऊन राहिलं, कारण सारखं आभाळ आहे हो, आणि प्रत्येक घरात कोणीतरी आजारी असते. कारण म्हणजे वातावरणच एवढं बेकार आहे ना की कोणीतरी आजारी असं असते. प्रत्येकाच्या घरात कोणी ना कोणी आजारी. तर हा पूर्ण एरिया आहे, आणि छान वाटतं. आता थोडंसं आलं, आभाळ आहेच, अजून खूप आभाळ आहे. तर इकडचा एरिया दाखवते मी तुम्हाला. इकडचा भाग दाखवला ना, तर इकडचा खूप मंदिर मोठे. आणि इथे काय होते, जेव्हा महाप्रसाद असतो ना, हे पूर्ण एरिया म्हणजे लहान मुलांचं आहे, आणि इथे खेळण्याचं, इथे पण, इकडे पण, आणि इकडे पण, हे अख्खं पूर्ण भरलेलं असते. पूर्ण हे सगळं भरलेलं असतं. मी आता बऱ्याच दिवसातून आली. पहिले मी सारखी यायची इथे, कारण थोडंसं लांब आहे मला, पण मी यायची सारखी. आता माझं येणं एवढं जमत नाही. आणि आमच्या इथे पण छान मंदिर आहे ना, त्याच्यामुळे मग प्रगट दिनाला आम्ही इथे यायचो. पहिले इथे यायचो, तिथलं व्हायचं होतं ना मंदिर, म्हणून मग तोपर्यंत आम्ही इथे येत होतो. आता तिथे मंदिर झाल्यामुळे आम्ही इथे काही पार येत नाही. कधीतरी मी येते, मला आठवण आली की मग मात्र मी इथे येते, यांना म्हणते आणि येते इथे. बघा हे मागचं गेट आहे, 2 गेट आहे याला, आणि हे मागचं गेट आहे इकडे. हे आहे ना, हे मागचं गेट, मागचं गेट आहे, आणि हे पूर्ण असं मंदिर आहे. म्हणजे एरिया हा आहे मंदिराचा, परिसर हा सगळा अख्खा. आता जशी संध्याकाळ होईल ना, असे मुलं येतील सगळे खेळायला. किलबिल पोरांचा आवाज थोडासा बरा वाटतो. छान खेळत आहे सगळे मुलं.
मोठा परिसर अख्खा भरलेला असतो हा पूर्ण जेवणाची रांग खूप मोठी असते आणि इथे असं मंडप वगैरे घातलेला असतो. काय तीच तयारी झालेली दिसते ते मंडप वगैरे घालण्याची वरती सगळं बांधलेलं आणि मग इथे सगळं महाप्रसादाचं असते. अख्खं भरलेलं असते पूर्ण गाव, पूर्ण गार्डन महाप्रसादानं. म्हणजे जिथे तिथे रांगा वगैरे असते. हा जो परिसर आहे ना हा, इथे रांगा असतात सगळ्या महाप्रसादाच्या आणि मग इथून मग लोक इथे कुठे कुठे बसलेले असतात. हा जो परिसर अख्खा हा परिसर आहे ना पूर्ण महाप्रसादाचा असतो. कारण मंदिर समोर आहे आणि समोरूनच रस्ता आहे. हा पूर्ण सगळ्या महाप्रसादाच्या इथे रांगा असतात आणि मग लोक प्रसाद घेऊन मग इकडे कुठे कुठे असे प्रसादाला बसतात लोक. छान वाटते, थोडंसं बरं वाटतं जरा. येईल मी जमलं ना तर मी नक्कीच येईल प्रगट दिनाच्या दिवशी. पण थोडं ना आम्हाला हे लांब पडते जरा, जवळ नाही आहे, थोडंसं लांब आहे जरा. त्याच्यामुळे आम्ही काही फार नाही येत. मी कधीतरी येते, मी फार नाही येत. असा अख्खा परिसर आहे पूर्ण आणि इथून आपण आलो ते गेट आहे. येते बघा असा हा परिसर आहे मंदिरातला. छान वाटते इथे. इथे ना महाप्रसाद ज्या दिवशी असतो ना त्या दिवशी खूप छान वाटते. मंदिर आपण सजावट केलेली असते, सगळं छान वाटते. आता थोडंसं जरा बाहेर पडलं बरं वाटलं. मंदिर छान आहे, सगळा परिसर पण चांगला आहे. आम्हाला थोडंसं लांब पडते, मी फार नाही येत, कधीतरीच येते इथे. पहिले आम्ही फार यायचो, आमच्या तिथलं मंदिर व्हायचं होतं तेव्हा आम्ही फार यायचो. आता नाही, मी कधीतरी येते. मंदिर छान वाटलं. इथे येऊन थोडंसं बरं वाटलं मनाला. कसं वाटलं इथलं गार्डन वगैरे तुम्हाला सांगा बरं. तुम्हाला मंदिर कसं आहे ते सांगा. चला आता निघालोय. पोरांचं चाललंय पाणीपुरी खायची, कोणी म्हणते भेळ खायची, कोणी म्हणते काहीच नाही खायचं. आता बघू, नाही तर आम्ही इथूनच ओला करणार होतो. पण आता यांचं चाललंय, मला तर काही खायचं नाही कारण माझा आवाजच बसलाय. आणखीन खाऊन आणखीन आजारी पडण्यापेक्षा नको, मला काहीच नाही खायचं. आता काही काही खाते, ऐकणार नाही आहे. खाऊन झाले की मग घरी जाऊ. थोडंसं मनालाही बरं वाटलं, आज बाहेर पडलो ना. थोडंसं या आजारामुळे काय झालं मला सारखं बाहेर. पण आभाळ मात्र आहेच, आभाळ काही जाऊन नाही राहिली. इथलं वातावरण खूपच बेकार आहे, आभाळ खूप. आणि थोडंसं मंदिरात वगैरे गेलं की मनाला प्रसन्न वाटतं, थोडंसं जरा बरं वाटतं. मला कालच यायचं होतं पण पोरांमुळे काही काल मला जमलं नाही. म्हटलं आज ज्ञानदा आली असतं तर तिला पण आणलं असतं, पण ती नाही आली. ज्ञानदा येणार होती, मध्येच यायचं म्हणते, पण तिला सोडवणारं कोणी नसते. तिला यायचंच असते माझ्या घरी नेहमी, पण तिला इथून आणणारं कोणी नसते. आणि मम्मीला सुट्टी, पप्पांना सुट्टी, तर आठवड्यातून एक सुट्टी मिळते. ते पण कंटाळून जातात ना सारखं काम करून करून. म्हणून मग तिला आणणार नसल्यामुळे ती नक्की मारल्या उड्या थोड्या, मला जायचं आहे, आजीकडे जायचं आहे, पण तिला कोणी नाही आणलं. नाही तर तिला पण आणलं असतं. बघू पुढच्या प्रकट दिनाला, पुढच्या रविवारीच आहे. जर ती आली ना तर नक्कीच तिला आणाल मी. इथे मला आणायचं खेळणे आहे ना सगळे भरपूर. पोरांना असंच थोडंसं बरं वाटतं खेळलं की, मग आणेल तिला. हळूहळू माझं चालणं पण 2-3 दिवस झाले. मॉर्निंग वॉक नाही, व्यायाम नाही, काहीच नाही. माझ्या आजारामुळे मी काहीच नाही करून राहिली खरं म्हणजे. की असं वाटतं नको आपण करायचं आणि आणखीन आपल्याला त्रास व्हायचं. मग ते कारण घरातल्यांना पण, तू का केलं, तू का बाहेर गेली, अशा याच्यात हे नको आहे. म्हणून मग मी बाहेरच नाही पडले खरं म्हणजे, घरातच होती. चला चला आत्ता घरी आलो. हे माझं कधीच खरं म्हणजे कधीच दाखवायचंच होतं तुम्हाला. तिथलं गजानन महाराजाचं मंदिर छान आहे आणि परिसर छान आहे, एरिया छान आहे, तिथला वातावरण खूप छान आहे. कारण गार्डन वगैरे आहे ना, त्याच्यामुळे छान वाटते. दाखवायचंच होतं.
काल दाखवायचं तर काल काही जाणं झालं नाही, म्हणून मग आज दाखवलं तुम्हाला. कसं वाटलं आमच्या इथलं गजानन महाराजाचं मंदिर? आमच्या इथलं म्हणजे आमच्या इथलं नाही आहे, ते प्राधिकरणातलं आहे आणि शिवाय इथून भरपूर लांब आहे, थोडंसं जरा लांब आहे, 8-9 किलोमीटर असेल तरी. पण आमच्या इथलं पण मंदिर मी गजानन महाराजाच्या प्रकट दिनाच्या दिवशी दाखवलं तुम्हाला. हे पण मंदिर छान आहे, इथे पण छोटं गार्डन आहे, पण थोडंसं छोटं आहे. तिथला एरिया परिसर छान मोठा आहे आणि आम्ही पहिले नेहमी तिथे जात होतो ना, म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवावं गजानन महाराजाचं मंदिर. कसा वाटला हा ब्लॉग तुम्हाला? मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. बाय.